नमस्कार विद्यार्थिनींनो. मागील शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपण कारक विकासाबद्दल माहिती जाणून घेतली होती. आज आपण प्रकरण 6ला सुरुवात करणार आहोत आणि प्रकरण 6चे टायटल आहे बौद्धिक विकास. बौद्धिक विकास बुद्धीशी निगडित आहे आणि म्हणून थोडंसं समजणे सुद्धा त्याला कठीण आहे. परंतु तरीही मी प्रयत्न करेल की तुम्हाला जे काही मी सांगते आहे ते व्यवस्थित पद्धतीने समजू शकेल अशा सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करेल. तर सगळ्यात आधी आपण बौद्धिक विकासाचा अर्थ जाणून घेऊया. याची एक व्याख्या दिली आहे रायबर्न यांनी. त्यांचं म्हणणं असं आहे की बुद्धी ही अशी क्षमता आहे की जी आपल्या समस्या सोडविण्यासाठी व ध्येय प्राप्त करण्यासाठी वापरली जाते. इझी व्याख्या आहे, सोपी व्याख्या आहे की दैनंदिन जीवनात ज्या काही समस्या येतात त्यांना सोडवण्याकरता आपण बुद्धी या क्षमतेचा वापर करतो. आपण आपले जे काही ध्येय ठरवलेले आहे ते प्राप्त करण्याकरता आपण बुद्धीचा वापर करतो. उदाहरणार्थ, तुम्ही ठरवलं आहे की तुम्हाला वर्गात प्रथम यायचं आहे. याकरता काय करायला पाहिजे हे तुम्हाला तुमची बुद्धी सांगते आणि तुम्ही तशा पद्धतीने वागून ध्येयप्राप्ती अर्थात वर्गात प्रथम येतात. दुसरी व्याख्या दिली आहे डिअरबर्न यांनी. यांच्या मते अनुभवातून लाभ घेण्याची क्षमता म्हणजे बुद्धी. ही पण एक खूप छान अशी व्याख्या आहे की जे काही अनुभव तुम्हाला येतात त्याच्यापासून जे काही तुम्ही शिकतात ते बुद्धीमुळे शक्य होते. आपण याचे एक उदाहरण घेऊया. समजा एक छोटा बालक आहे आणि त्याच्यासमोर गरम तवा आहे. त्याने अचानक त्या तव्यावर, अचानक तर नाही पण खेळता खेळता तो त्या तव्यापर्यंत गेला आणि खेळण्याच्याच उद्दिष्टाने त्याने त्याच्यावर हात जो आहे तो ठेवला. इमिजिएटली त्याचं रिफ्लेक्स ॲक्शन होते आणि त्याचा हात बाजूला खेचला जातो आणि तो रडायला सुरुवात करतो. परंतु याच्यानंतर तो कधीही तव्याजवळ जाणार नाही आणि त्याच्यावर हात ठेवणार नाही. याचा अर्थ असा झाला की त्याने बुद्धीमुळे त्याला जो अनुभव आला त्याच्यापासून त्याने शिकवण जी आहे ती घेतली की तव्याला हात लावायचे नाही. हे कशामुळे शक्य झालं? हे बुद्धीमुळे शक्य झालं. आता बुद्धी जी आहे ही अशी एकटी क्षमता नाही. बुद्धीच्या अंतर्गत वेगवेगळ्या क्षमता एकत्रित येतात आणि त्या सगळ्या क्षमता मिळून बुद्धीची निर्मिती होते. मग त्या कोणत्या कोणत्या क्षमता आहेत त्या आपण एक एक करून बघूया. सगळ्यात पहिली क्षमता आहे शिकण्याची योग्यता. काहीतरी नवीन शिकण्याची योग्यता. दुसरी अनुभवातून फायदा घेणे किंवा शिकणे. त्याचं उदाहरण मी तुम्हाला गरम तव्याचं आत्ताच दिलं. त्यानंतर अमूर्त चिंतन करणे म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट थिंकिंग करणे. वस्तू समोर नसतानाही त्याच्याबद्दल विचार करणे. त्यानंतर समस्या सोडविण्याची क्षमता. त्यानंतर वातावरणाशी समायोजन करण्याची योग्यता म्हणजे नवीन वातावरणाशी समायोजन करण्याची योग्यता बुद्धीच्या अंतर्गत येते.
संबंध समजण्याची योग्यता. याचा अर्थ असा आहे की एखादी घटना घडली, ती घटना कशामुळे घडली हे संबंध समजण्याची योग्यता बुद्धीच्या अंतर्गत येते. त्यानंतर मूल्यमापनाची योग्यता. काय बरोबर आहे आणि काय नाही हे इव्हॅल्युएशनमुळे किंवा मूल्यमापनामुळे शक्य होते. त्यानंतर स्मरणशक्ती, आठवण ठेवण्याची योग्यता. त्यानंतर सृजनशीलता. सृजनशीलतेचा अर्थ आहे काहीतरी नवीन विचार करणे किंवा काहीतरी नवीन निर्माण करणे हे सृजनशीलतेच्या अंतर्गत येते. त्यानंतर विचार आणि तर्क ही क्षमतासुद्धा बुद्धीच्या समूहाच्या अंतर्गत येते. म्हणजे बघा, आता परत आपण रिपीट करूया की बुद्धी वेगवेगळ्या योग्यतांचा, क्षमतांचा एक समूह आहे. बुद्धी अशी ही एकटी नसते. मग त्या योग्यता कोणत्या? शिकण्याची योग्यता, अनुभवातून फायदा घेण्याची योग्यता, अमूर्त चिंतन करण्याची योग्यता, समस्या सोडविण्याची क्षमता, वातावरणाशी समायोजन करण्याची योग्यता, संबंध समजण्याची योग्यता, मूल्यमापनाची योग्यता, स्मरणशक्ती, सृजनशीलता, विचार व तर्क शक्ती हे सगळे मिळून बुद्धीची निर्मिती जी आहे ती करत असतात. याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे की बौद्धिक विकासाचे महत्त्व काय आहे. तर बौद्धिक विकासाचे जे महत्त्व आहे ते सगळ्यात पहिले तर बौद्धिक विकासामुळे बालकाला जगाची माहिती समजते. दुसरा महत्त्वाचा फायदा, दैनंदिन समस्या बौद्धिक विकासामुळे सोडवणे शक्य होते. भाषा शिकण्याकरता बौद्धिक विकास झालेला असणे महत्त्वाचे असते. या व्यतिरिक्त इतर कौशल्य शिकणे बौद्धिक विकासामुळे शक्य होते. आपण एक उदाहरण घेऊया याचं, की समजा तुम्ही बऱ्याचशा मुली शिवण क्लास करतात. ज्यांची बौद्धिक क्षमता चांगली आहे त्यांना शिवण क्लास जे अतिशय कठीण असं कौशल्य आहे ते त्यांना लवकर समजते. त्यानंतर परिणाम व त्याचे कारण समजणे शक्य होते. हे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की एखादी घटना घडली तर ती का घडली, त्याचे असे परिणाम का झाले हे बौद्धिक विकासामुळे समजणे शक्य होते. तर हे होते बौद्धिक विकासाचे महत्त्व. आता आपण याच्या पुढील टॉपिक जो आहे तो करूया. बौद्धिक विकास समजण्याकरता पियाजे नावाचा एक शास्त्रज्ञ होता. त्या शास्त्रज्ञाने बौद्धिक विकासाची एक थ्योरी मांडली, एक उपपत्ती मांडली. त्याने असं सांगितलं की बौद्धिक विकास 4 टप्प्यांमध्ये होत असतो. ते 4 टप्पे आणि त्याचं वय आणि ते काय आहे ते आपण आता करूया. सगळ्यात पहिला टप्पा किंवा सगळ्यात पहिली बौद्धिक विकासाची अवस्था ती आहे संवेदी कारक अवस्था. 2 वर्षापर्यंत ही अवस्था जी आहे ती असते. जोपर्यंत बालक 2 वर्षाचा होत नाही तोपर्यंत ही अवस्था जी आहे ती असते. तर या अवस्थेमध्ये काय होते, कशा पद्धतीने बौद्धिक विकास होतो ते बघूया. बालकाला जगाची माहिती जी आहे ती पंच इंद्रिय व संवेदनांच्या माध्यमाने होत असते. पंचेंद्रिय तुम्हाला माहिती असतील किंवा नसतीलही तर मी त्यांना ते सांगते की पंचेंद्रिय कोणते. उदाहरणार्थ डोळे, जिव्हा, कान, स्पर्श आणि वास घेण्याची क्षमता किंवा नाक. तर हे आहेत ते पंच इंद्रिय. या पंच इंद्रियांच्या माध्यमानेच आपल्याला नॉलेज किंवा ज्ञान जे आहे ते प्राप्त होत असते. तर बालक
बालकाला जगाचे ज्ञान 2 वर्ष वयापर्यंत पंचेंद्रियांच्या माध्यमाने आणि त्याच्यासोबत होणाऱ्या संवेदनांच्या माध्यमाने होत असते. उदाहरणार्थ आपण अजून एक संवेदना जिव्हा. तर छोट्या मुलांना तुम्ही बघितलं असेल की कोणतीही वस्तू जी आहे ती तोंडात टाकतात आणि त्याची चव घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे चवीच्या माध्यमाने त्या वस्तूला जाणून घेण्याचा प्रयत्न जो आहे तो बालक करत असतो. तर ही जिव्हा इंद्रिय, चवीची इंद्रिय, त्याच्या माध्यमाने वस्तूबद्दल ज्ञान ग्रहण करण्याचा प्रयत्न बालक करतो. अजून एक उदाहरण घेऊया. त्याने एखादी वस्तू खाली फेकली, आपण ती वस्तू उचलतो आणि त्याला परत देतो. तो काय करतो? परत वस्तू खाली फेकतो. तुम्हाला वाटते की तो हे एन्जॉय करते आहे, परंतु त्या आवाजाला होत असणाऱ्या आवाजाला तो समजून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतो. तर इंद्रिय आणि त्याच्या माध्यमाने होणाऱ्या ज्या संवेदना आहे त्यांच्यामुळे बालकाला या अवस्थेमध्ये जगाचे ज्ञान होते. या अवस्थेच्या शेवटपर्यंत त्याला समजते की जरी वस्तू अस्तित्वात नाही, मी जरा याला परत करेक्ट करते आणि आपण त्याला सुरुवात करूया. तर जरी वस्तू अस्तित्वात नाही जरी वस्तू दिसत नाही तरी त्या वस्तूचे अस्तित्व आहे हे बालकाला समजते. आपण याला पण एक उदाहरणाच्या माध्यमाने समजूया. आपण जेव्हा छोट्या मुलाला आपल्याला काहीतरी द्यायचं नसतं आणि तो त्याच्याकरता ओरडत असतो. फॉर एक्झाम्पल चॉकलेट आहे तुमच्या हातात आणि ते तुम्हाला त्याला द्यायची नाही आहे कारण की दात किडतात. मग तुम्ही काय करतात? ती वस्तू हातात घेतात आणि त्याला बालकाला असं दाखवतात की फेकून दिली आणि मग सांगतात की चिवताई घेऊन गेली. पण जसजसं बालक 2 वर्षाचा होतो त्याला समजते की जरी आपल्याला ही चॉकलेट दिसत नाही तरी ती चॉकलेट जी आहे ती आहे. तर बालकाला वस्तू दिसत नसताना त्या वस्तूचे अस्तित्व आहे हे त्याला समजतं आणि तो परत रडायला सुरुवात करतो चॉकलेट घेण्याकरता 2 वर्षाच्या शेवटपर्यंत. त्यानंतर बालकाला या संवेदीकारक अवस्थेमध्ये हे पण समजते की आपले एक वेगळे असे अस्तित्व आहे. आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत आणि आपले एक वेगळे अस्तित्व आहे हे बालकाला या पिरियडमध्ये म्हणजे 2 वर्ष वयापर्यंत बौद्धिक विकास झाल्यामुळे समजते. त्याला हे पण समजायला लागते की तो जे काही क्रिया करतो त्याचे काही ना काही परिणाम जे आहे ते होत असतात हे पण त्याला कळायला सुरुवात होते. उदाहरणार्थ मी तुम्हाला आत्ता सांगितलं की तुम्ही ते वस्तू त्याला हातात दिली तर तो खाली फेकतो. खाली फेकल्यानंतर त्याचा आवाज होतो हे त्याला समजते की वस्तू खाली फेकली तर ती वस्तू पडल्यानंतर त्याचा आवाज होणार आहे. म्हणजे जी काही क्रिया आपण करणार आहोत त्याचे काही ना काही परिणाम होणार आहेत हे त्या बालकाला बौद्धिक विकास 2 वर्षापर्यंत झाला असल्यामुळे त्याला ते कळायला लागतात. त्यानंतर पुढची अवस्था बौद्धिक विकासाची जी पियाजे यांनी दिलेली आहे ती आहे संक्रियापूर्व अवस्था. या अवस्थेचा कालावधी आहे 2 वर्षापासून ते 7 वर्षापर्यंतचा. तर ही जी अवस्था आहे या अवस्थेला सांकेतिक वर्तनाची अवस्था सुद्धा म्हटल्या जाते. सांकेतिक वर्तनाची अवस्था म्हणजे काय ते आपण बघूया. आता बघा, आपण छोट्या मुलांना काही ठोकळे जे आहेत ते खेळायला देतो किंवा तो काही छोटे खोके उचलतो आणि त्याच्यापासून तो खेळायला सुरुवात करतो. आता हे जे खोके तो उचलतो त्याने कुठेतरी रेल्वे स्टेशनवर समजा तो कुठं त्याने प्रवास केला असेल तर त्याला रेल्वे गाडी समजलेली असते, ट्रेन समजलेली असते. तर तो काय करतो की हे
खोके जे आहेत ते एकामागे एक लावतो आणि त्यांना ढकलायला सुरुवात करतो आणि सांगतो की ही माझी ट्रेन आहे किंवा ही माझी आगगाडी आहे किंवा ही माझी रेल्वे आहे. तर तो खेळत असताना सांकेतिक वर्तन करतो, म्हणजे ती रेलगाडी नसताना, ट्रेन नसताना सुद्धा त्याला ट्रेन समजून त्याच्याशी खेळत असतो. त्यानंतर या संक्रियापूर्व अवस्थेमध्ये भाषा विकास होते, म्हणजे 7 वर्षापर्यंत भाषेचा विकास होतो. आणि आपल्याला आता माहिती आहे की भाषा विकास होण्याकरता बौद्धिक विकास होणे आवश्यक आहे. त्यानंतर वस्तू सजीव नसताना सुद्धा त्याच्याशी सजीव मानून बोलल्या जाते. तुम्ही लहान मुलांना जेव्हा घर घर खेळताना बघितलं असेल तुम्ही कधी, किंवा बघितलं नसेल तर आता बघा. जेव्हा मुलं घर घर खेळतात तेव्हा त्यांच्याजवळची बाहुली असते, डॉल असते, त्या डॉलशी किंवा बाहुलीशी बालक जो आहे तो त्या बाहुलीला सजीव मानून, म्हणजे त्या बाहुलीमध्ये जीव आहे असं मानून तो त्या बाहुलीशी बोलत असतो. वस्तू निर्जीव आहे परंतु तिला सजीव मानून त्याच्याशी बोलल्या जाते. या अवस्थेमध्ये बालक आत्मकेंद्रित असतो. आता आत्मकेंद्रित असण्याचं एक उदाहरण बघा. समजा तो त्याच्या आईजवळ उभा आहे आणि एखाद्या दुसऱ्या छोट्या बालकाला आईने अचानक कडेवर घेतलं तर तो रडायला सुरुवात करतो की ही माझी मम्मी आहे, ही माझी आई आहे, आणि त्या बालकाला तो खाली उतरवण्यास भाग पाडतो. म्हणजे सगळं काही माझंच आहे असा विचार जो आहे तो या कालखंडामध्ये बालकाचा असतो. आत्मकेंद्रितपणा संक्रियापूर्व अवस्थेमध्ये बालकामध्ये असतो. पुढची अवस्था बघूया, मूर्त संक्रिया अवस्था. ही अवस्था 7 वर्षापासून ते 11 वर्षापर्यंत चालते. या मूर्त संक्रिय अवस्थेमध्ये तर्कशक्ती वाढते आणि तर्कशक्ती संघटित पण होते. तर्क करण्याची क्षमता जी आहे ती वाढत असते. त्यानंतर मूर्त घटनांना तर्कशुद्ध पद्धतीने बघितल्या जाते, म्हणजे ज्या घटना दिसतात त्या घटनांना तर्कशुद्ध पद्धतीने समजण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानंतर आकारमान बदलला तरी परिमाण बदलत नाही हे समजते. आता याचा आपण एक उदाहरण घेऊया. काय म्हणण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी आहे ते आपण बघूया. पण सॉरी हां, सॉरी मुलींनो, हां हे थोडंसं डिस्टर्बन्स मध्ये होत आहे. तर संक्रियापूर्व आपण कोणती अवस्था करत होतो? या अवस्थेत आकारमान बदलला तरी परिमाण बदलत नाही हे समजते. आता हे कशा पद्धतीने समजते ते आपण बघूया. बघा, आपण बालकाला एक ग्लास घेतला आपण आणि त्या ग्लासमध्ये आपण पाणी घेतले. ठीक आहे, ग्लास जो आहे तो पूर्ण भरलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण काय केलं की एक मोठं पसरट भांडं घेतलं आणि त्या भांड्यामध्ये आपण ग्लासा एवढंच पाणी टाकलं. तर जो बालक 7 वर्षाचा खालचा असेल तो सांगेल, त्याच्यासमोर पाणी नाही टाकलं तर तो सांगेल की भांड्यातलं जे पाणी आहे ते कमी आहे आणि ग्लासातलं जे पाणी आहे ते जास्त आहे. परंतु 7 वर्षाचा बालक सांगेल की दोघांचे पाणी दोन्ही भांड्यांमध्ये, म्हणजे उभ्या ग्लासामध्ये आणि पसरट भांड्यामध्ये
असणारे जे पाणी आहे ते सारखे आहे. असा कोण सांगेल? जो बालक 7 वर्ष ते 11 वर्षापर्यंतचा आहे. अर्थातच आकारमान बदलला तरी परिमाण बदलत नाही, हे बालकाला बौद्धिक विकास झालेला असल्यामुळे समजते. त्यानंतर तर्क जे आहे ते आगमनात्मक असते. याला इंडक्टिव्ह रिझनिंग असं म्हटल्या जाते. आता इंडक्टिव्ह रिझनिंग असं म्हटल्या जाते, याचा आगमनात्मक असण्याचा अर्थ काय आहे ते आपण बघूया. बालकाचं जे काही समजणं असतं या पिरियडमध्ये, या काळामध्ये, ते सगळं समजणं जे आहे ते त्याला आलेल्या अनुभवांवरनं असतं. समजा त्याचा एक मित्र आहे, तो त्याच्याशी चांगला वागत नाही. दुसरा मित्र पण तशाच पद्धतीने वागतो आणि तिसरा मित्र पण तशाच पद्धतीने वागतो. बालक याच्यावरनं काय निष्कर्ष काढतो की सगळे मित्र जे आहे ते त्याच्याशी खराबच वागणार आहे, ते त्याच्याशी कधीच चांगलं वागणार नाही. म्हणजे एक आलेल्या घटनेवरनं, एक आलेल्या अनुभवावरनं तो निष्कर्ष जो आहे तो काढत असतो. या प्रकाराला आगमनात्मक निष्कर्ष किंवा समजणे असं म्हटल्या जाते. त्यानंतर पुढील अवस्था जी आहे ती आकारिक संक्रिया अवस्था आणि ही बौद्धिक विकासाची चौथी अवस्था मानली जाते. ही 12 वर्ष आणि त्याच्या पुढची असते. या अवस्थेमध्ये विचार प्रक्रिया जी आहे ती बरीचशी प्रगतिशील झालेली असते. बालक समस्या सोडवताना अनेक कल्पनांच्या माध्यमाने विचार करतो आणि त्यातून एक पर्याय निवडतो आणि स्वतःची समस्या सोडवतो. आणि समस्या सोडवत असताना अमूर्त कल्पनांचा वापर बालक करू शकतो. आपण याचं एक उदाहरण घेऊया की बालक जो आहे तो घराला कुलूप लावून घराच्या बाहेर पडलेला होता, परंतु रस्त्यात त्याने चाबी हरवून दिली. घरी परत आल्यानंतर त्याला कुलूप दिसलं आणि आपल्याकडे चाबी नाही हे समजलं. आता हा जो बालक आहे, मग हा आता ही निर्माण झालेली समस्या याच्यावर विचार करतो. काय विचार करतो? आता या ठिकाणी मनातल्या मनात अमूर्त कल्पना करतो की ठीक आहे, आता आपण याची एक डुप्लिकेट चाबी बनवून आणू. नाही तर दुसरा पर्याय पण आहे, तो म्हणजे कुलूप तोडून टाकणे. हा एक पर्याय आहे. तिसरा पर्याय आहे, आईच्या जवळ आणखीन एक चाबी आहे, ती जेव्हा घरी येईल त्यावेळेस आपण तिच्याकडच्या चाबीचा वापर करू आणि तोपर्यंत वाट बघू. तर हे 3 पर्याय बालकाने शोधून काढले आणि परिस्थितीला अनुसरून जो पर्याय उत्तम असेल त्या पर्यायाला तो निवडेल आणि स्वतःच्या समोर निर्माण झालेली समस्या जी आहे ती सोडवेल. तर विद्यार्थिनींनो, हे होतं तुमचं बौद्धिक विकासाबद्दल. आपण काय काय केलं या टॉपिकमध्ये ते आपण आता परत बघूया. सगळ्यात पहिले तर बौद्धिक विकासाचा अर्थ समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला. बौद्धिक बुद्धी जी आहे ती वेगवेगळ्या योग्यतांचा एक समूह आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केला. त्यानंतर पियाजे यांनी मांडलेली बौद्धिक विकासाची थ्योरी किंवा उपपत्ती समजून घेण्याचा प्रयत्न केला. ही जी थ्योरी आहे या थ्योरीमध्ये पियाजे यांनी बौद्धिक विकास 4 टप्प्यांमध्ये किंवा 4 अवस्थांमध्ये होत असतो हे त्यांनी सांगितलं. पहिली अवस्था संवेदीकारक अवस्था. ही अवस्था जी आहे ही
2 वर्षापर्यंत असते. त्यानंतर संक्रियापूर्व अवस्था, ही अवस्था 2 वर्षापासून ते 7 वर्षापर्यंत असते. त्यानंतर मूर्त संक्रिय अवस्था, ही अवस्था 7 वर्षापासून ते 11 वर्षापर्यंतची असते. आणि त्याच्या पुढील आकारिक संक्रिय अवस्था, ही अवस्था 12 वर्ष आणि त्याच्या पुढे आहे. आणि आपण केलं बौद्धिक विकासाचे महत्त्व समजून घेण्याचा प्रयत्न केला. तर हा होता तुमचा बौद्धिक विकासाचा चॅप्टर 6. जर या चॅप्टरवर तुम्हाला काही प्रश्न असतील तर प्लीज ते प्रश्न मला व्हॉट्सॲपवर तुम्ही मेसेज टाका किंवा पर्सनली फोन करून सुद्धा तुम्ही मला ते प्रश्न जे आहेत ते विचारू शकता आणि मी त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न जो आहे तो त्या ठिकाणी करेल. धन्यवाद.